पावसाअभावी विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत। तांदूळ, सोयाबीन आणि कापूस ही पिकं करपली। शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। काय सांगशील, विदर्भात जे आहेत अनेक दिवसापासून पाऊस नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात, मात्र अनेक शेतकरी जे आहेत ते आजही या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। काय सांगशील? आपण बघू शकता की आज जुलैची 16 तारीख म्हणजे जुलैचा दुसरा आठवडा या ठिकाणी सुरू आहे। आता जुलैचा दुसरा आठवडा म्हटल्यानंतर ही हंगामाची प्रमुख वेळ असते। या आठवड्यापर्यंत लोकांचे 50 ते 60% लोकांचे या ठिकाणी हंगाम निपटलेले असते। पण यावर्षी जो या ठिकाणी अल निनोमुळे असो किंवा इतर काही बाबींमुळे पाऊस या ठिकाणी दुरावला आहे, पाऊस लेट झालेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा होती त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पेरणी केली, त्यांनी रोवणे केली आणि परे टाकले। पण आता पावसाची प्रतीक्षा होती, पाऊस या ठिकाणी आला नाही आणि या समोरची आता मशागत जी आहे किंवा त्या समोरची जी शेतीचे कामं करायची आहेत ती कशाप्रमाणे या ठिकाणी शेतकरी करणार आहे, हा मोठा आमच्या समोर या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे। काय सांगेल, कुठली शेतीची लागवड केलेली आहे आणि काय सध्याची परिस्थिती आहे? आपण बघू शकता की या ठिकाणी आम्ही सोयाबीन लावलेलं आहे, आमच्याकडे कापसाची पण शेती आहे, भंडारा जिल्हा आहे तिथे भाताची शेती पण केली जाते। आता भाताची शेती असो, सोयाबीनची शेती असो, कापसाची शेती असो, यांना मुख्य जी गोष्ट आवश्यक असते ती असते पाण्याची। पण या ठिकाणी पाऊस न आल्यामुळे सिंचनाच्या भरोश्यावर हे पीक किती दिवस त्या ठिकाणी राहणार आहेत? बरं, पाऊस न आला तो एक विषय आहे, पण ऊनसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या ठिकाणी शेतकरी आपण बघू शकता की हवालदिल झालेला आहे। आता हे शेतकऱ्यांनी यासमोर कशा प्रकारे आपली शेती करावी आणि कशा प्रकारे जगावं, हा मोठा या ठिकाणी आमच्यासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे। निश्चितच आपण बघू शकता की शेतकरी राजा जे आहे तो हवालदिल झाला आणि त्यामुळे एकूणच विदर्भात अनेक जे पीक आहेत त्या पिकावर एका अर्थानं संकट उद्भवलेलं आहे। लवकरात लवकर पाऊस पडावा हीच प्रतीक्षा जी आहे आता शेतकरी राजा करीत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।